मान त्यागी बाबा तुझे तिको प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक सम्राट नागपूर शाखा वगैरे निवडणुकी अंतर्गत माझ्या घरी आज त्यागाचे कार्य पार करून एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झाली. चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा गुरुदेवजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची लाडकी वारणाची आई आईला माझा नमस्कार. सेवक सेविका बाळ गोपाल यांना माझा नमस्कार. मार्गात येण्याचं कारण म्हणजे दिवसेंदिवस दुःखी होती. माझ्या मुलांची तब्येत बरोबर राहत नव्हती. आम्ही इकडे तिकडे पाहतो पण आरामच नव्हता वाटत. इकडे तिकडे गेलेच नाही. ते आणायचं तात्पुरता आराम झाला की अजून रक्तजी वाचले यांच्या संग भेटलो. यांनी आम्हाला मार्गदर्शन दिले की तू मार्गात चाललं जा म्हणे. गौरीतले होतं मजकाम करते. मुलं बाळं लहान लहान झोपून जायचे म्हणे. झोपत म्हणजे जेवण की नाही काहीच नाही. नुसतं राहत होते नुसते. मग आम्ही काकाजीकडे भेटलो. काकाजीनं 3 दिवसाचे कार्य दिले होते. माझा हातगी खूप खराब झाला होता. 3 दिवसाच्या कार्यामध्ये आराम मिळाला. आता आम्ही त्यागाचे कार्य घेतले. ज्या दिवशी मी झोप लावली त्या दिवशीपासून माझा हात आणखी खराब झाला होता. म्हणजे काहीच नाही करू वाटे. पूर्ण भांडे घालत होते मी, कपडे धुवत होते मी. खूपच त्रास होत होता हाताला. मग मी काकाजीला फोन करायला सांगितलं. काकाजीनं तीर्थ सांगितले होते. तीर्थ गेले तर आराम झाला माझ्या हाताला. अगदी 4-5 दिवस बाकी होते. मग त्यात मला खूप दुःख आलं होतं. खूप जे काहीच नाही करू वाटे. खूप असं वेगळं दुखणं चिडचिडपणा खूपच त्रास व्हायचा. मग अगदी आम्ही तीर्थ बनवला. मनाला शांती मिळवली थोडीशी. काही नाही होता म्हणून आराम मिळाला. सर्व त्यामध्ये आमचा संपूर्ण पार पडला. चांगले गेले 42 दिवसाचे कार्य आमचे. कोणतीच अडचणी नाही आल्या. माझे मुलं बाळं सुख समाधान आहे. भगवंताला एक प्रार्थना आहे का असंच सुख समाधान माझ्या मुलं बाळाला योग्य चांगलं ठेवा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना माझा नमस्कार.